हॅलो गाईज. सो येस, खूप दिवसांनी आता मी गावी आली आहे फायनली. आणि आम्ही चाललो आहोत फिरायला. म्हणजे यांच्या खूप मागे लागल्यानंतर हे मला फायनली आता फिरायला घेऊन जात आहेत. आणि माझं फुल दिस इज माय फुल आउटफिट चेक. काय नाही, बेसिक टी शर्ट टाक केलाय. चेक दिल्यानंतर ह्यांचा आउटफिट चेक, कारण की बोलले की आमचा पण दे. सो ह्या दोघांचा याची शेंडी वैताग देते सध्या, त्याच्यामुळे मी तिला डायरेक्ट आवडत. सो आता आम्ही पोचलो डिंब धरणाजवळ. ऑलमोस्ट नावून घेतलं कसं वगैरे तर डिंब धरणाचं पावसाळ्याचं दृश्य खूप सुंदर असतं आणि खूप भारी असते. तिथे पर्यटकांची बरीच गर्दी असते आणि फायनली आम्ही येऊन पोचलो वॉटरफॉल जवळ. सो डिंब धरणाचं पाणी जे खाली येतं त्याचे वेगवेगळे छोटे छोटे फॉल्स बनले आहेत, त्यातलेच हे फॉल आहेत. आणि आम्ही पहिल्यांदा येत आहोत, कारण की घरच्यांनी कधी अलाउडच नाही केलं आम्हाला अशा ठिकाणी जायला. खतरनाक रिस्क. आता हे रीलमुळे एवढं व्हायरल झालं की आम्ही शेवटी आलोच इथे बघायला. असतं आपल्या जवळ जे आहे आपण त्याला भेट नाही देत. वरती खाली आलो या रोडने आणि जस्ट लुक ॲट वॉटरफॉल. आणि इथे हे लोक आहेत अजून खाली जायला. आता याने एक स्टेटमेंट पास केला, आपल्याच इथे येऊन आपण फोटो काढत नाही, बाहेरून बरेच लोक आले इथे. थोडी शायनिंग. ब्रिज आर लाईफ सो मच. आम्ही कुठून कुठे आलो आहोत, म्हणजे वरतून आम्ही इथे खाली आलो आहोत खडकावरती बिकॉज ऑफ दिस बॉय. तो घेऊन आला बरोबर इकडून कसा तरी रस्त्यात खायच्यामधून. काय चला तरच म्हणून तू पक्का ड्रायव्हर झालाय. आता आता काट तुम्हाला ना मधूनच चालले पाहिजे. मधून नाही, आता काट तुला हुकावता आलं पाहिजे. काट मी हुकावणार मला होतो, टच पण नाही झालं पाहिजे, पण मला होत आहे. म्हणजे माझ्या पायाला ओ माय गॉड. काय हे पाणी लय वेगवान आहे इथलं. हा दिसते असं वरून, त्याला माहिती नाही. पोरींसारखे लाजता तुम्ही. हात करतो, कर ना माझा हात. काय बोलतो? काय नाही, पोरींवाणी लाजता तुम्ही. बघा आमच्या इथं काय काय कुठे वांग्याचं झाड? कुठे राहतं? तुम्ही लोकांना येडं बनवा ना. पाहू शकता आमच्या इथं. काय आहे तुमच्या इथे? काय हे कांद्याची बाराक आहे ना? हे गाव आहे बघा गाईज आमचं. तिकडे नुसते बंगलेच बंगले. कानसे गाव आहे. आता मी आलोय कानशाला. गाव आहे. हा, माझी आत्या राहते मोठी सगळ्यात कानशाला. सो येस, पण इथे कॅनोले आणि आता इथे ब्रिज बनवणं त्या साईडला झाला, कारण की बोलत असतानाच आम्हाला रस्त्यात आत्या भेटली आणि आम्ही निघालो पुढे. हे गानचे गाव छोटंसं आहे आणि हे जे मंदिर आहे त्यात नुकतीच मूर्ती स्थापना झाली आणि त्याचा प्रोग्राम खूप मोठा होता. सोहळा असं छान व्हायरल झालाय, छान रील्स याच्या. गानचं छोटंसं आणि सुंदर गाव आहे. सो मी आता हे जे डे पोस्ट करणार आहे ते डे 1चं पार्ट 1 आहे.